पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आणि सीमावर्ती भागात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना मार्गदर्शन केले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस हवालदार विरेश कलशेट्टी आणि पोलीस शिपाई यश देवकते यांनी मौजे कोळा तालुका सांगोला येथील ओढ्याच्या पात्राजवळ छापा टाकला. छाप्यात जेसीबीच्या सहाय्याने वाळू भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली. जेसीबी व ट्रॅक्टर चालक पळून गेले. सांगोला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात BNS कलम 303(2), पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9(15) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात 9 लाख रुपये किमतीचा जेसीबी, 5,50,000 रुपये किमतीची ट्रॅक्टर ट्रॉली, 7,000 रुपये किमतीची एक ब्रास वाळू यांचा समावेश आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरम शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.